हे गाईज, तर आज ब्रेकफास्टमध्ये बनवलेला आहे इडली आणि डोसा पण बनवलेला आहे, बटाट्याची भाजी आणि ब्लॅक टी आणि ऑरेंज ज्यूस. आज खूप जास्त हेवी ब्रेकफास्ट होणार आहे, कारण की आज माझी इच्छा होती इडली खाण्याची आणि ब्रेकफास्ट तयार आहे गाईज. तर चला ब्रेकफास्ट करूया, नंतर चालू करते. हे गाईज, तर आज मी या साडीवर व्हिडिओ काढलेले आहेत आणि साडी छान आहे. मी आज अपलोड करणार आहे व्हिडिओ, तर तुम्ही बघा आणि मला खूप सारं प्रेम द्या. तर चला गाईज, आज खूप जास्त काम आहे. आता मी आवरते आणि नंतर चालू करते. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आता मी माझं आवरलेलं आहे. जे माझे व्हिडिओ काढायचे होते मला, ते मी काढलेले आहेत आणि आता मी मेकअप रिमूव्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे डीमार्टला, कारण की ग्रोसरी नेहमीप्रमाणे संपलेली आहे आणि मला डीमार्टला जाणं मस्ट आहे. तर आता तिकडे गेल्यानंतर चालू करते गाईज. बाय. सो गाईज, मी डीमार्टला आलेली आहे आणि आता इथे बॅग पॅक करून घ्यायची आहे. तर मी इथे थांबलेली आहे आणि ऊन इतकं जास्त आहे की आता मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे. खूप जास्त ऊन आहे. तर बॅग पॅक झालेली आहे. तर चला गाईज, जाऊया आतमध्ये. सो गाईज, तुम्हाला आवडणारे बिस्किट कोणते आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे मी पार्लेजी घेतलेला आहे आणि आज मी विचार करत आहे की स्लाईस किंवा मिरिंडा वगैरे मी घेणार आहे. पण स्लाईस मी लास्ट टाईम घेतले होते आणि माझा पण मी घेतला होता. सो मी आज विचार केला मिरिंडा घेऊया. बाहेर खूप जास्त उष्णता आहे आणि असं पण मी थंड खूप जास्त नाही पीत आणि फ्रीजमधलं पाणी तर मी बिलकुल नाही पीत, कारण की ते मला सूट नाही करत. आणि आता इथे विचार केला की गुड डे बिस्किट घेऊया, पण नंतर विचार केला की नको, खूप जास्त बिस्किट होऊन जातील. सो आता घरामध्ये जे सामान लागणार आहे आपल्याला, तांदूळ वगैरे, गहू, तर ते आता मी घेत आहे. सो चला गाईज, घेऊया. सो गाईज, ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे ऑलमोस्ट आणि आता आम्ही वरती सेक्शन आहे तिकडे निघालेलो आहोत. काही बॉटल्स वगैरे पाहिजे आहेत आम्हाला आणि मला जे माझी ज्वेलरी आहे ते ठेवण्यासाठी एक बॉक्स वगैरे घ्यायचे आहेत. तर बघूया. आणि मी कायमच सेल्फी घेतच असते माझे. सो आज मी हा आउटफिट घातला होता आणि मला असे फुल कपडे खूप जास्त आवडतात. जेव्हा खूप जास्त ऊन असते त्यावेळी मी फुल कपडे घालणंच प्रेफर करते आणि तुम्ही बघू शकता माझा लूक कसा दिसत आहे. आणि तुम्ही कायम विचार करता की मी बाहेर जाताना मास्क का लावते, याच्या मागचं रिझन हे आहे की आजकाल लोकांना शिंकताना वगैरे त्यांना भान नसते, ते डायरेक्टली तोंडावर शिंकतात आणि मला खूप जास्त ॲलर्जी आहे या गोष्टींची आणि मला ते वियर्ड फील होतं, सहन होत नाही आणि ते डायरेक्टली तोंडावर येऊन शिंकतात. ठीक आहे, जे एजेड लोक असतात त्यांना समजत नाही, आपण समजू शकतो. पण जे लोक शिकलेले असतात, एज्युकेटेड असतात आणि एजने पण थोडे कमी असतात, त्या लोकांना बिलकुल नाही समजत. ते ॲटलिस्ट तोंडावर पण हात नाहीत ठेवत. सो डायरेक्टली तोंडावर येऊन शिंकतात, तर मला ते नाही आवडत. सो त्यामुळे मी बाहेर जाताना मास्क घालते आणि मला लगेच सर्दी वगैरे होते. जर एखाद्या कोणाला सर्दी असेल तर मला लगेच इन्फेक्शन होतं. सो हेच कारण आहे माझं मास्क लावण्याचं आणि आज माझा लूक छान दिसत आहे असं मला वाटत आहे. नो मेकअप, काहीच मेकअप नाही आहे माझ्या चेहऱ्यावर, कारण की मी मेकअप संपूर्ण रिमूव्ह करून आले होते. आणि तुम्ही बघू शकता ही कॅप किती सुंदर दिसत आहे मला.
छान आहे ना रे हे. तुझ्याकडे ऑलरेडी आहे तर मी काय करू. सो गाईज ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता मी जात आहे बिलिंगसाठी. तर चला बघूया बिल किती जास्त येत आहे. खूप जास्त काही घेतलेलं नाही आहे, नॉर्मलीच घेतलेलं आहे. जे आपल्याला हवं आहे, जे आपल्याला मंथली लागतं तेच घेतलेलं आहे आणि ओन्ली कार्ड आहे. तर चला गाईज बिल किती येत आहे ते बघूया आता.